चॅनल. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त आणि हेल्दी असाल. तर आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर हा आहे माझा काउंटर टॉप आणि हा माझी गॅस आहे. सो हे जे बर्नर आहे ते खूप हे मला बऱ्याच दिवसापासून साफ करायचे होते, पण टाईमच भेटत नव्हता. सो आज मला टाईम भेटलेला आहे बर्नर साफ करायचा. सो म्हटलं मी तुमच्यासोबत हा ब्लॉग शेअर करीन. आणि हे जे बर्नर तुम्हाला दिसत आहेत खूप ब्लॅक झालेले आहेत आणि खूप आपण यूज करतो, त्याच्यामुळे ना खूप असं गॅस कधी कधी नीट चालत नाही, व्यवस्थित आग हे येत नाही. मग त्याच्यामुळे ना म्हणून मी हा आज तुम्हाला क्लीन करून दाखवणार आहे. तर मी कोणत्या पद्धतीने आणि कशी प्रोसेस आहे क्लीन करायची ही मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर नक्की व्हिडिओ बघा, स्किप करू नका. आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुम्ही इथे रेडवाला बाथरूम क्लीनर आहे तो यूज करायचा आहे. विनेगर आणि बेकिंग सोडा हे मी 3 यूज केलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला हवं तर तुम्ही लिंबूसुद्धा ॲड करू शकता. लिंबूनेही खूप छान इफेक्ट येतो, बर्नर खूप छान क्लीन होतात. आणि आता मी इथे टबमध्ये गरम पाणी घेतलेलं आहे. थोडंसं गरम पाणी घेऊन त्याच्यामध्ये बर्नर हे ठेवले. त्याच्यानंतर त्याच्यावरती बेकिंग सोडा टाकलेला आहे. आपला जो क्लीनर आहे बाथरूम क्लीनर तो ॲड केलेला आहे. आणि एक चमचा साधारण विनेगर टाकलेला आहे. त्याच्यानंतर 10 मिनटं त्याला असंच ठेवायचं आहे. 10 मिनटानंतर बर्नर काढून मग त्याचा ब्रश घ्यायचा. ब्रशवरती विम लिक्विड घ्यायचा. आपला जो भांडी घासायचा जो लिक्विड जो हे असतो तो घ्यायचा ब्रशवरती. आणि ब्रशने असं घासून घ्यायचं, कारण मग त्याचे जे पोर्स आहेत ते ओपन होतात. ब्रशनेच खूप छान असे निघतात, म्हणून मग ब्रशच्या सहाय्यानेच हे करायचं. जर तुम्ही आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही तारेची घासणीसुद्धा यूज करू शकता. जर तो बर्नर जास्तच जर तुमचे हे खराब झाले असतील तर तुम्ही तारेच्या घासणीचासुद्धा यूज करू शकता. मी इथे एक माझा ब्रश आहे ठेवलेला असतो असा काहीतरी असं साफ करण्यासाठी, तो मी घेतलेला आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरती विम लिक्विड घेऊन ते बर्नर चांगले व्यवस्थित क्लीन करून घेतले ब्रशने, कारण ब्रशने खूप छान असे निघतात. मग ते आपल्याला जिथे पाहिजे तिथे आपल्याला साफ करता येतं, छोटासा ब्रश जर आपण घेतला तर. आणि मग ते ब्रश करून व्यवस्थित मग परत पाण्यामध्ये हे करून घेतले. तर मला दिसत असेल हे बघा, खूप मस्त छान असा निघत आहे बर्नर. आणि मी असा एक ब्रश ठेवून देते, म्हणजे हे आपले जर गॅसचा बर्नर साफ होतो. सिंकच्या साईडचा कोपरा जो असतो ना तोसुद्धा ब्रशच्या साहाय्याने ना व्यवस्थित क्लीन करता येतो आपल्याला. जितकं आपल्याला घासणीने असं क्लीन करता येणार नाही ना, तर सिंकचे जे कोपरे असतात आपले तेही व्यवस्थित निघतात ब्रशच्या ह्याच्याने. म्हणून एक ब्रश आपण असा घासण्यासाठी वेगळा असं ठेवून दिलेला, म्हणजे हा जुनाच ब्रश आहे, नवीन ब्रश नाही काढलेला आहे, जुना वापरलेला ब्रश आहे, तोच मी इथे यूज करत आहे. दुसरं काही यूज केलेलं नाही आहे नवीन. आणि नंतर मग मी छानपैकी मस्त पाण्याखाली व्यवस्थित धुवून घेतले त्यांना. तुम्हाला आता दिसत असेल बघा, माझा बर्नर जो असा खूप असा हे झाला होता तो छान असा निघालेला आहे. छान निघतो, तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. आणि तुम्हाला आजचा हा व्लॉग जर आवडला असेल तर प्लीज नक्की लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंटसुद्धा करा. गॅसचा बर्नर आता बऱ्यापैकी साफ झालेला आहे, कारण बरेच महिने झाले होते तो साफ झाला नव्हता. आणि आता आज साफ करेन, उद्या साफ करेन, असं करत करत तो साफ करणं काही झालंच नाही. शेवटी आज मुहूर्त मिळाला त्याला साफ करायचा आणि मी तुमच्यासोबत तो शेअर केलेला आहे. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा. आणि भेटूया आपण एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. टेक केअर. बाय.